नाना पटोले यांना काही त्याच्यामध्ये इजा झालेली नाही, परंतु एखादी गाडी येते आणि आदळते, जोरात घसरा मारून गाडीला जाते एखादी ट्रक, ती गोष्ट अत्यंत संशयास्पद त्यांना वाटलेली आहे. तिचा चौकशी झाली पाहिजे असा आग्रह आमचा आहे. आणि शेवटी संरक्षण इतक्या मोठे जे नेते आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, अशा नेत्यांना संरक्षण देणं आवश्यक आहे असं आमचं मत. मला वाटतं खरं म्हणजे नानाच त्याचं उत्तर देऊ शकतील, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून एवढी पातळी आपण गाठलेली नाही. ते आमचे माझे मित्र आहेत, पक्षीय मतभेद जरी असले मला वाटतं असं कोणी घातपात करील, अपघात करील अशी काही वस्तुस्थिती नाही आहे. आणि त्यामुळे स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी, गृहमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात भाष्य केलेलंच आहे. आपण विनाकारण त्या संदर्भात काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करून आणखीन गैरसमज निर्माण करण्यापेक्षा मला वाटतं वास्तव जे आहे ते कुणी अशा प्रकारच्या घटना करत नाही. आणि मला वाटतं घातपाताचा दुरान्वय संबंध जोडण्याचा प्रयत्न होतोय, तसं काही नाही.